गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अ न्यू व्लॉग. एक मोठा व्लॉग घेऊन आलोय. आपले माहितीच आहे तुम्हाला की मिनी व्लॉग असतात. तर आज आहे बुधवार, तारीख 5 जून 2024. ऑफिसला चाललोय मित्रांनो. तर कालच आपण रिझल्ट बघितला इलेक्शनचा. काँग्रेस अपोजिशन चांगली काटेकी टक्कर दिली आहे. तर चांगलं आहे, अपोजिशन स्ट्रॉंग झाला पाहिजे या मताचा मी आहे. 242 सीट BJPला मिळालेत, जी की अपेक्षा होती 300च्या वर जायची. त्यांचा नारा होता 400+, पण 300च्या वर जायला असं वाटत होतं. लेट्स सी, जे येईल ते ॲक्सेप्ट करूयात आणि पुढे जाऊयात. कोणी आलं तरी कोणी काम करणार नाहीये. फक्त दगडापेक्षा वीट मऊ एवढं बोलून चला ऑफिसला. तर आपापलं काम धंद्याला लागा. मित्रांनो, आजचा विषय आहे की सोशल मीडियावर एक 2-4 दिवस झालं न्यूज व्हायरल होती की पुण्यातल्या IT कंपन्या 37 IT कंपन्या पुणे सोडून गेल्या कारण ट्रॅफिकमुळं. तर लगेच लोक म्हणायला लागले, अरे एवढं ट्रॅफिक आहे, मग काय करायचं, असं तसं कसं जगायचं, कंपन्या सोडून गेल्यावर काय होणार. स्पेशली फ्रेशर लोक विचारायला लागले की बाबा खरंच कंपन्या सोडून गेल्या का, असं तसं. तर ती गोष्ट खरी आहे. मी थोडं गुगल केलंय, पण ती अर्धी खरी आहे. अर्धी खरी म्हणजे कसं, 37 कंपन्या सोडून गेल्यात, पण त्या कधीपासून, मागच्या 10 वर्षात सोडून गेल्यात. 2014 ते 2024 असा डेटा आहे तो. आणि याचा डेटा नाही आहे की या 10 वर्षात किती कंपन्या बाहेरून आल्या, त्याच्यावर कोणी बोलायला तयार नाही आहे. तर स्टार्टअप बघा, मी एक थोडंसं गुगल केलंय, स्क्रीनशॉट टाकतो. किती स्टार्टअप तयार झाले मुंबई पुणे. लोक असे मध्ये थांबतात ना, न इंडिकेटर देता. तर मला म्हणायचंय, घाबरून न जाता, काही झालेलं नाही. आणि हे जे तेच लोक असे बोलतात, अरे पुण्यात काय ट्रॅफिक, असं तसं. बाबा तुम्ही राहा गावाकडे, हा, वर्क फ्रॉम होम करा, रिमोट करा. म्हणजे बाहेरचेच लोक जास्त बोलतात. पुणेकर कधी ट्रॅफिकमधून, ट्रॅफिक आहे मान्य आहे, पण कसं आहे, ट्रॅफिक शिवाय लाईफ नाही ना. आता मेट्रो बनतीये, होईल थोडंसं हळूहळू कमी, पण माणसं पण असे आहेत की बाबा मग गव्हर्नमेंटची असं जी फॅसिलिटी ती यूज नाही करणार, स्वतःची कार घेऊन जाणार. माझ्याकडेच बघा, जवळ ऑफिस आहे. आता मला काही गव्हर्नमेंटचं इथं नाही आहे. 2-3 किलोमीटरसाठी बस मला काही परवडणार नाही. म्हणजे ती बस येणार 1 तासानी, टाइम वाचावा. पण लॉंग रूटच्या माणसांनी तरी आता मेट्रो झाल्यावर मेट्रोचा यूज करावा असं मला वाटते. पण हेच आहे की बाबा ट्रॅफिक हे होणार आहे आणि त्याच्यातून मार्ग काढून आपल्याला पुढे जायचंय. तर हे 37 कंपन्या गेल्या कारण त्यातल्या 10 वर्षाचा डेटा आहे हा. ड्रायव्हिंग स्कूल, तर मी सांगत होतो, जे लोक वर्क फ्रॉम होम करतात त्यांना फक्त बोलायला चान्स मिळाला, उचलली जीभ लावली टाळ्याला, असं आहे. काही घाबरायचं कारण नाही. फ्रेशर लोकांनी घाबरायचं कारण नाही आहे. थोडीशी मंदी चालू आहे. तर अजून एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे की बाबा जे ऑफ कॅम्पस असतं त्याला खूप गर्दी होती. पण माझ्या एक्सपिरियन्सनुसार सांगतो मी, 2016-17ची गोष्ट आहे, तेव्हा पण गर्दी होतच होती. 2-2, 3-3 किलोमीटर लांब रांगा लागायच्या. पण तेवढं हेच होतं की बाबा व्हायरल नव्हते होत व्हिडिओ. आता व्हायरल होतात ते व्हिडिओ. तेव्हा पण आम्ही लाईनमध्येच लागलेलो आहे, कॉलेज कॅम्पसच्या बाहेर. सकाळी ॲप्टीला नंबर लावला की संध्याकाळी ॲप्टी व्हायची. दिवसभर तिथंच क्लासरूममध्ये बसून ठेवायचे. कम्प्युटर नाही, ॲप्टिट्यूड टेस्ट कशी देणार, ग्रुप डिस्कशन कधी होणार, मग इंटरव्ह्यू व्हायचे रात्री 12-12, 1-1 वाजता. तेव्हा पण हीच परिस्थिती होती. त्यामुळे फ्रेशर लोकांनी घाबरून जायचं कारण नाही. आणि जे बाहेर घरी बसून रिमोट वर्किंग करतात त्यांनी, मला तर वाटतं त्यांना या गोष्टीवर बोलायचा अधिकारच नाहीये.
जेव्हा तुम्ही पुण्यात येता, ट्रॅफिकमधून जाता, ऑफिसमध्ये जाता, 4 लोकांसोबत बोलता, लंचला एकत्र जाता, तर विचारांची देवाणघेवाण होते. तर या सगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो. त्यामुळं ऑफिसला जाणं पण गरजेचं आहे. डेली नाही पण हायब्रिड केलंय हे चांगलं आहे. 3 दिवस जायचं आणि 2 दिवस घरी. हायब्रिडच वर्क होतंय असं मला वाटतंय आणि ते चांगलं आहे. 2 दिवस म्हणजे तुम्ही घरची कामं, वर्क लाईफ बॅलन्स करू शकता. डॉक्टर अपॉइंटमेंट असते, कोणाला काय कामं, ॲग्रीमेंट करायचं, दुसरी कामं असतात, कोण आजारी पडलं तर ही सगळी कामं पण होऊ शकतात असं मला वाटते. तर हायब्रिड वर्किंग इज बेस्ट. आमच्या ऑफिसला 3 दिवस आहे, म्हणजे तेच हायब्रिड. 3 दिवस ऑफिस, 2 दिवस घरून काम. मग लोक येतात त्यांच्या सोयीनुसार. सोमवार, मंगळवार, बुधवार येतात, बुधवार, गुरुवार, शुक्रवार येतात, कसंही येतात, अल्टरनेट डे येतात. तर मला एवढं सांगायचं की याचा काही भाव करायची गरज नाही आहे, काही घाबरायचं कारण नाही आहे. 37 कंपन्या गेली म्हणून काही झालं नाही आहे. आता लोक कुठून पण कामं करू शकतात. माझा एक मित्र आहे, तो बँगलोरची कंपनी आहे, तिकडे काम करतो पुण्यात बसून. कोणी कुठेही काम करतो, ऑन साईटला असतात ऑपॉर्च्युनिटी. त्यामुळं घाबरायचं कारण नाही. आजच्या व्हिडिओचा मुद्दा हाच आहे. गाडी बंद पडली होती, त्या ह्याला बोलायच्या नादात मागचा जरा शांत होता. आता लगेच पॅ चालू करता. सीएनजीचं हेच आहे मित्रांनो, थोडंसं पिकअप कमी आहे. पेट्रोलला नाथखोळा ताकद आहे, नाथखोळा पैसा पण आहे ॲज कम्पेअर टू सीएनजी. चला आता ऑफिसला आलोय. आजचा ब्लॉगिंगचा मुद्दा हाच होता मित्रांनो की 37 कंपन्या सोडून गेल्या, घाबरायचं कारण नाही. ट्रॅफिक वाढतंय, ठीक आहे, सोल्युशन काढू आपण, पुणेकर आहे. तर बाहेरची लोक येऊन बोलणार या गोष्टीवर, त्याला काय मिनिंग नाही आहे. बाबा या, तुम्ही घर घ्या, पुणेकर व्हा, ऑलवेज वेलकम. पुण्यात सगळ्यांना वेलकम आहे, सगळ्यांना सामावून घेतात. इथंच कामं करतात आणि इथंच नावं ठेवतात, लय ट्रॅफिक आहे. त्या लोकांना उद्देशून आपला हा व्हिडिओ आजचा. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अजून असे नवीन टॉपिक घेऊन येत असतो मी IT चे. आता मी IT मध्ये असल्यामुळे त्याच्यावर मला जर थोडंसं नॉलेज आहे. अरे बाबा, अचानक ब्रेक दाबला. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय, टेक केअर, सी यू.